धार केला. पुढे आलो, इथं आलो, तुमच्या यज्ञाच्या दर्शनाकरता आलो आणि तुमच्या यज्ञाकरता योजिलेलं ते जे शिवधनुष्य आहे त्याचं एकदा दर्शन घेण्याची इच्छा आहे म्हणे. विश्वामित्राने सांगितलं आम्हाला त्या शिवधनुष्य एकदा पाहायचंय. दशरथाने सांगितलं योग्य वेळी समारंभामध्ये ते शिवधनुष्य सभेमध्ये जाईल, त्यावेळेला दर्शन होईल. काय मुक्काम पडला. रात्र झाली, रात्रीची झोप झाली. सकाळी उठले. ऋषीमुनींच्या निवासाची जी व्यवस्थेची जागा होती त्याच्या समोर नेमका जनकाचा महाल होता. जनकाच्या महालाच्या समोर एक बाग होती. बागेमध्ये तुळशी फुलं वगैरे असतील आणि आपल्याला शालग्रामाची पूजा करताना तुळशी पुष्प पाहिजेत म्हणून विश्वामित्राने पोरांना सांगितलं, रामा लक्ष्मणा जर तुळशी फुलं घेऊन येतात. तुळशी फुलं आणायला सांगायचा उद्देश नव्हता, या निमित्तानंही तिथं बागेत जातील आणि महालातून सीता यांना पाहिल आणि आपलं अंतःकरण सीता यांना समर्पित करेल, हा उद्देश सांगितलं. शालग्रामाची पूजा करायची. आणता तुळशी फुल आणतो म्हण. आज्ञा गुरुनाम काय काम सांगितलं, विचार करायचं कारण नाही. श्रेष्ठ पुरुष आहेत, काम करावं. बागेत जाऊन फुलं आणायचा याने प्रयत्न केला आणि तिथं बागेच्या बाहेर बागेचे रखवालदार जे होते माळी आज जाऊच देणार. तर आम्हाला त्यांनी सांगितलं जाता येणार नाही म्हणे. आता मला लक्ष्मणाला सांगितलं रघुबर विनती सुनो तज तज सुनो मधुर मतवारी तज तज सुनो मधुर मतवारी मुख पंकज मदरे रघुबर विनती सुनो विद्या बिच जाए गई है रघुबर विनती सुनो. बागेत जायला पेश करायला रामचंद्र प्रभू निघाले तेव्हा त्या माळ्यानं अडवलं, बागेच्या रखवालदारांना अडवलं, सांगितलं रघुवर विनती सुनो. रामा तुम्ही रघुवर आहात, रघुवंशातले आहात, श्रेष्ठ पुरुष आहात, तुम्हाला आज जाऊ देत नाही, पण माझी विनंती आहे का. आज जाऊ देत नाही म्हणजे तुम्हाला मी बंधन करतो असं समजू नका, विनंती करतो आज जाऊ नका, जाऊ नका, जाऊ नका. का का जायचं नाही. दलफल तोड हम लय है, आम्हाला जायचंय. तुळशी दळ फुलं फळं काही तोडून गुरुच्या सेवेकरता त्यांच्या पूजेकरता नेऊन समर्पण करायचे, आम्ही आणून देतो म्हणे. त्या माळ्यानं सांगितलं तुम्हाला तुळशी दळ पाहिजेत ना, मी आणून देतो. फळं पाहिजेत ना, मी आणून देतो. फुलं पाहिजेत ना, मी आणून देतो. आज जाऊ नका रघुवरा, माझी विनंती आहे का. रामानं सांगितलं तसं नाही म्हणले. तुळशी दळ फलं फुलं तुम्ही आणून द्याल, पण गुरुजींनी आम्हाला आणायला सांगितलंय ना. तुम्ही आणून दिलेलं घ्यायचं, नेऊन द्यायचं, बाजारात विकत घ्यायचं आणि गुरुला नेऊन द्यायचं असं गुरुची आज्ञा नाही. तुम्ही घेऊन या, गुरु महाराज बोलले. त्याच्यामुळे आम्हाला स्वतःला जाऊन तोडून घेतलं पाहिजे. नाही देवा जाऊ नका बागेत. का थोडी अडचण आहे देवा. का देवा तुम्ही आलात होय, अतिशय नाजूक आहात, ठीक आहे. तुमचे पाय अतिशय नाजूक आहेत देवा, ठीक आहे. कमळासारखे देवा, कोमल कोमल तुमचे चरण, बरोबर आहे. पायात तुमच्या काही वाहनही नाही देवा, नाही ना. मग अशा मोकळ्या पायाने, एवढ्या कोमल पायाने बागेत जर गेला तर एखाद्या काडी बिडी काही तुमच्या पायाला टोचली, त्रास झाला, काय करायचं देवा. नको देवा, थांबा इथं, जाऊ नका, मी आणून देतो. फलं फुलं जे काही पाहिजे ते आणून देतो. लक्ष्मण बाजूला उभा होता. लक्ष्मण म्हणायला लागला काय रे. म्हणलं माळ्या, राजाची बाग ना तुमच्या,
हो म्हणे राजाची बाग. मग कुठले आले तिथलं म्हणले, गवताच्या काड्या कशा पडल्या तिथे, बागेची सफाई ठेवता येत नाही तुम्हाला, बाग स्वच्छ ठेवली नाही तुम्ही, असा अर्थ दिसतो म्हणल्याचं. त्यानं सांगितलं तसं नाही म्हणले, बाग स्वच्छ नाही असं समजू नका. मग बाग स्वच्छच आहे, मग काय काडी टोचल म्हणतोस? नाही नाही, काडी टोचल उगीच बोललो. उगीच बोललास, मग दुसरी अडचण काय आता? जाऊ दे ना, मग काडी टोचल उगी बोललास ना, जाऊ दे ना मग. आत नाही म्हणे, दुसरी अडचण आहे. काय अडचण आहे? रामा म्हणे, तुमचं मुखमंडल सुंदर सुंदर कमळासारखं आहे, नील कमल आहे, अतिशय सुगंध तुमच्या मुखमंडलाचा दरवळतोय. त्याच्यामुळं तुम्ही फुलं तोडायला गेलात की त्या फुलावर सुगंधानं त्या फुलाच्या आकृष्ट झालेले, गुंजारव करायला आलेले जे भुंगे आहेत ना, ते सगळे भुंगे बागेतलं प्रत्येक फुल सोडून तुमच्याच मुखमंडलावर येतील अशी भीती वाटते. म्हणून जाऊ देत नाही, म्हणून जाऊ नका, म्हणून जाऊ नका. लक्ष्मणानं सांगितलं, ए आमच्या तोंडाचं आणि त्या भुंग्याचं काय व्हायचं असेल ते होऊ द्या, आम्हाला जाऊ द्या. तुला काय करायचं? भुंगा येणार आमच्या तोंडावर बसणार ना, तुझ्या तर नाही ना. तो म्हणला, देवा माझं तोंड कुठं तसं आहे, कमळासारखंही नाही सुगंधी नाही. भ्रमरासी चारा सुगंधाचा, त्याला सुगंधाचा चारा पाहिजे, जाऊ दे ना आत. तसं नाही म्हणलं. मग आता वेगळी अडचण डोक्यात आली. म्हणलं देवा जाऊ देत नाही का? चरण छुअत उड गई शिला प्रभू, कर छुअत बिटप उडी जई है. देवा मी असं ऐकलंय की तुमच्या पायाची धूळ लागली, पायाचा स्पर्श झाला आणि पायाच्या स्पर्शानं दगडाची बाई झाली. बरोबर आहे ना देवा? बरोबर आहे. आमच्या झाडाला तुमचा स्पर्श झाला आणि फुलाची सगळी झाडं बायाहून निघून चालले. मालक आम्हाला काय म्हणाल? माळ्यांना रक्षण करता का काय करता? झाडं सगळी उडून गेली, काय म्हणायचं? नाही देवा त्याच्याकरता जाऊ देत नाही. राम म्हणायला लागले, मग एक व्यवस्था करता येईल म्हणे. काय? हातपाय धुवून येतो म्हणले आम्ही, धूळ राहणार नाही अशी व्यवस्था करून येऊ. नदीला जाऊ, हातपाय धुवू, परत येऊ, मग बागेत जाऊ देशील ना? तो म्हणला तसं नाही. म्हणलं काय? मग नदीला जाताना तो घाट आणि घाटाच्या पायऱ्या आणि ते सगळे दगड, त्यांच्या जर बाया झाल्या तर ती बोंबच आहे. म्हणला पुन्हा तुम्ही तिकडेही जाऊ नका. रामाने विचारलं, म्हणले सगळं झालं रे, एका मागून एक वेगळं वेगळं कारण सांगून तुम्हाला आज जाऊ देत नाहीस, पण मला तर गुरु महाराजाची आज्ञा आहे की बागेत जाऊन फळं फुलं आणि तुळशी दळ घेऊन या, मला जावं लागणार आहे, काहीतरी उपाय असेल की नाही? माळ्याने सांगितलं, एक उपाय करा मग जा. काय उपाय करायचा? जय बोलोगे सियाजू की जय, जब बोलोगे सियाजू की जय, तबही प्रभू प्रविसन पै है. एक काम करा म्हणजे जेव्हा काय, सीतेचा जय जयकार करा, मग तुम्हाला आज जाता येते. सीतेचा जय जयकार करा आणि आज जाता येईल. ही कल्पना त्या माळ्यानं सांगितल्या बरोबर रामचंद्र प्रभूनं मान खाली घातली आणि सांगितलं, म्हणे तसं आम्हाला करता येत नाही. लक्ष्मणानं हात धरला आणि सांगितलं, देवा म्हणा की. म्हणले मनात जन्मभर म्हणणार आहेत, एकदा तोंडानं म्हणलं तर बिघडलं कुठं? सीताजी की जय, सीताजी की जय चालूच राहणार आहे म्हणले जन्मभर. म्हणा एकदा तोंडानं म्हणा, बिघडलं कुठं? प्रसंग असा आहे, बागेत प्रवेश करण्याच्या निमित्तानं सीतेचा जय जयकार केल्याशिवाय तुम्हाला मी आज जाऊ देणार नाही. माळ्यानं सांगितल्यावर रामाला सीतेचा जय जयकार करावा लागला. तुम्हाला मला करावं लागतं नवल कुठलं? रामाने जय जयकार बोलला, माळ्याने मार्ग दिला, रामचंद्र प्रभू बागेत गेले, फळं फुलं तोडायला लागले आणि ते तोडत असताना सीतेनं पाहिलं. सीतेच्या अंतःकरणाला रामचंद्र प्रभू भावले. रामचंद्र प्रभू भावल्या भावल्या सीतेनं आपल्या बापाला जाऊन प्रार्थना केली, बाबा काय छोड दो प्रतिज्ञा तात धनुष्य तोडन की. धनुर्भंगाची प्रतिज्ञा जो पण देवात बाबा तुम्ही ठेवल्या सोडून द्या. रामचंद्र प्रभू मला पाहिजे, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. तया एका विण दुजे काही नेणे पंढरी राजे. त्याच्या एकट्याच्या शिवाय मला दुसरं कोणी नको, कोणी नको, तो मज व्हावा. भावना व्यक्त केली सीतामाता श्रीनं.
रामचंद्र प्रभूचं हेच रूप सीतेच्या दर्शनात यावं, हेच विश्वामित्रांना जे अभिप्रेत होतं ते काम झालं. सीतेच्या मनामध्ये रामचंद्र प्रभू बसले, रामाच्या अंतःकरणातही सीता बसली. रामचंद्र प्रभूनं दुसऱ्या दिवशी तुळशी दळ फूल फळ सगळं आणून दिलं, नमस्कार केला गुरु महाराजांना. गुरुजीची पूजा सुरू झाली. रामाने सांगितलं, म्हणजे गुरु महाराज काय, जरा विदेहनगरात फिरून येतो म्हणे, आम्ही दोघं भाऊ पाहून येतो, विदेहनगराची शोभा पाहायला जातो. जा म्हणे. विदेहनगराची शोभा पाहायला रामचंद्र प्रभू जेव्हा निघाले, सकाळचं स्नान झालेलं, दिव्य गंधलेपन झालेलं, अंगावर रेशमाची वस्त्र, मुकुट, अलंकार, दिव्य फुलाच्या माळा, तुळशीदळाच्या माळा आणि परिधान करून रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण जेव्हा रस्त्यानं जात होते, गच्च्या गच्च्यावरून सगळ्या बायका पाहत होत्या, तरुणी पाहत होत्या, म्हणत होत्या, दृष्ट लागेल रे तुम्हाला. दशरथ राजकुमार नजर तुम्ही लग जाएगी, दशरथ राजकुमार नजर तुम्ही लग जाएगी, दशरथ राजकुमार नजर तुम्हें लग जाएगी, दशरथ राजकुमार नजर तुम्हें लग जाएगी. अलके कुंज मुख श्यामल, अलके मुख श्यामल नील कमल पर शोभ बाहु, नील कमल पर भ्रमर करत गुंजार नजर तोहे लग जाएगी, दशरथ राजकुमार नजर तोहे लग जाएगी, दशरथ राजकुमार नजर तोहे लग जाएगी. पीतम मुकुट सुंदर सिर सोहे, पीतम मुकुट सुंदर सिर सोहे, पीतम मुकुट सुंदर शिव सोहे, पीतम मुकुट सुंदर सिर सोहे, श्रवण कुंडल मुनि मन मोहे, श्रवण कुंडल मुनि मन मोहे, श्रवण कुंडल मुनि मन मोहे, श्रवण कुंडल मुनि मन मोहे. गले हीरन के हार नजर तोहे लग जाएगी, दशरथ राजकुमार नजर तोहे लग जाएगी, दशरथ राजकुमार नजर तोहे लग जाएगी, दशरथ राजकुमार नजर तोहे लग जाएगी. रस्त्यानं जाताना सगळ्याच्या सगळ्या स्त्रिया गच्च्यावरून बघत असताना त्या तरुणी गृहिणी सगळ्याच्या सगळ्या पाहत होत्या आणि त्या सगळ्यांचं बोलणं चाललं होतं. काय सुंदर मुलं आहेत म्हणे, राम केवढे सुंदर, किती सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, राजस सकुमार मदनाचा पुतळा, रविशशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट, चंदनाची उटी, रुळे माळकंठी वैजयंती, कासे सोनसळा, पांघरे पाटोळा, घननीळ सावळा बाई यानो. सुंदर रूप पाहिल्याबरोबर सगळ्या मोहित झाल्यानं म्हणायला लागल्या, काय सुंदर रूप, दृष्ट लागेल म्हणे, दृष्ट लागेल. आणि आपसातली चर्चा त्याने रामाच्या कानावर जावी म्हणून मोठमोठ्यानं चर्चा करता करता रामाला ओरडून सांगायला सुरुवात केली, अरे दशरथ राजकुमार नजर तो ही लग जाएगी, तुम्हाला नजर लागेल, आमची दृष्ट होईल, दृष्ट होईल. अलके कुंचत मुख श्यामल पर, किती सुंदर मुखमंडल आहे आणि कुरळे कुरळे केस देवा रुळत 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 तुमच्या मुखमंडलावर आलेले आहेत, किती शोभा सुंदर दिसते हो. सोहत बाहू नील कमल पर, तुमच्या अंगावर, खांद्यावर, बाहूवर नील कमळाच्या माळा शोभता देवा. भ्रमर करत गुंजार, भ्रमराने फुलं सोडून तुमच्या मुखमंडलावर गुंजारव करावा, इतकं तुमचं मुखमंडल सुंदर. पीत मुकुट सुंदर सिर सोहे, पिवळा पिवळा असा सुंदर सोन्याचा मुकुट देवा तुमच्या मस्तकावर शोभतो. श्रवण कुंडल मुनिमन मोहे, कानामध्ये असलेली तुमच्या देवा ही मकराकृती जी कुंडल आहेत ना, ऋषी मुनीच्या मनाला मोह निर्माण करतात. कारण भागवतात सांगितलंय, देवाच्या कानातली ही मकर कुंडल म्हणजे सांख्यशास्त्र योगशास्त्र आहेत म्हणे. मग मनमोहन ऋषीच्या मनाला मोह करतीलच की नाही. बिभरती सांख्यम योगंच देव मकर कुंडले, देवानं धारण केलेली मकराकृती कुंडल म्हणजे सांख्यशास्त्र आणि योगशास्त्र आहेत म्हणे. मग मुनिमन मोहे, बरोबरच आहे.
गले हिर नके हार, तुमच्या देवा गळ्यात हिऱ्याचे हार आहेत. चर्चा चालू झाली. दृष्ट लागल हो दशरथ राजकुमार. रामचंद्र प्रभू म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम. परस्त्रीचं मुखावलोकन करायचं नाही, खाली मान घालून चाललेले. बायका बोलतात, गच्च्या गच्च्यावरून ते आपल्याकडे पाहतात. लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा माझ्यासारखी मान खाली घालून मुकट्यानं चल. दोघे असे खाली माना घालून चालले. दशरथ राजकुमार, दशरथ राजकुमार असं म्हणल्याबरोबर लक्ष्मणाला सांगितलं, दादा बापाचं नावही ठाऊक यांना, म्हणजे काय परिचयाचे आहेत की काय? परिचयाचे असले तर बघायला काय हरकत आहे. आत्या वगैरे असली एखादी, दशरथ राजकुमार म्हणते बापाची बहीण असली आपल्या तर काय हरकत आहे, बघायचं. बघायचं. देवाने सांगितलं, तुला सांगितलं ना लक्ष्मणा, खाली मान घालून चालायचं, बघायचं नाही वर, खाली मान. दशरथाचं नाव घेऊन यांच्याशी बोललं तरी हे वर बघत नाहीत असं पाहिल्याबरोबर बायकांनी पुन्हा शब्द बदलला. तुला माहित नाही म्हणे, दशरथाची मुलं जरी असली तरी दोघं सख्य भाऊ नाहीत. मग हा पुढे चाललेला श्यामलकांतीचा आहे ना, हा कौसल्यचा मुलगा आहे. हा मागं चाललेला गोरा गोरा आहे ना, सुमित्रेचा मुलगा आहे. माहिती? ते गवळणीनी कौसल्या सुमित्रा आयाची नावं घेतल्याबरोबर लक्ष्मण म्हणतो, देवा आता तर आयाची नावं आली, म्हणजे मावशात की काय हो आपल्या. ओळखीचं प्रकरण दिसतं काहीतरी. नाव घेऊन, आपलं नाव घेऊन, बापाचं नाव घेऊन, आयाचं नाव घेऊन बोलतात. बोलू का? तुम्ही बघू नका देवा, मी बघून बोलतो. रामानं सांगितलं, लक्ष्मण तुला सांगितलं ना, खाली मान घालून चालायचं, मर्यादा आहे. बघायचं नाही मला. ठीक आहे, पुढे चालले. पुढे जाताना त्या बायकांनी विचार केला, अरे काय पोर आहेत म्हणले, तोंडच दाखवत नाहीत. यांचं मुखारविंद पाहण्याचा आनंद लुटायचा आहे आम्हाला. सुंदर मुख साजिरे कुंडले, मनोहर गोमटी वो, नागर नाग खोपा केशर कस्तुरी लल्लाटी वो, हे पाहायचंय आम्हाला. दाखवतच काय करावं. यांना तुम्हाला दृष्ट लागेल म्हणलं, पाहत नाहीत. दशरथाच्या मुलांना म्हणलं, पाहत नाहीत. कौसल्या सुमित्रीची पोरं म्हणून बोललो, पाहत नाहीत. एका बाईनं सांगितलं, बहुतेक कार्टे बहिरेत म्हणे, ऐकू येत नसेल यांना. ऐकू येत नसेल म्हणल्यावर लक्ष्मणाच्या तळपायाची आग मस्त करा. लक्ष्मण म्हणायला लागला, दादा वर बघू द्या, ह्या बायका आपल्याला बहिरं म्हणायला लागल्या, कशी सीता मिळायची? बहिऱ्याला कोणी देईल का पोरगी यांच्या गावातली? बघू द्या मला. रामाने सांगितलं, काही म्हणू दे म्हणे, आपली अवस्था मर्यादा पुरुषोत्तमाची आहे. पाहायचं नाही म्हणजे पाहायचं नाही. माझं वर्णन उपनिषदाने केलेलं लक्ष्मणा लक्षात आहे ना. अपाणी पादो जवनो ग्रहिता पश्यत्य चक्षुः सशृणोत्य कर्णः. उपनिषद माझं वर्णन करताना म्हणतात, मला कान नाही पण मला ऐकू येतं. बायकांनी बहिरं म्हणलं म्हणून बिघडलं कुठं रे? गब्बस, मुकाट्याने चल, मुकाट्याने चल. ठीक आहे दादा. पुढे गेल्यावर बायका बोलायला लागल्या, कार्टे बहुतेक बहिरेही नसतील म्हणे. कारण काय, काहीतरी आपलं बोलणं ऐकल्याच्या नंतर त्यांच्यात काही हालचाली व्हायला लागल्यात असं दिसायला लागले. पण बहुतेक वर पाहत नाहीत आणि बोलत नाहीत, म्हणजे मुकी असले पाहिजेत. लक्ष्मण म्हणतात, दादा मुक म्हणतात. म्हणू दे म्हणले, बिघडलं कुठं, आपल्या काय अंगाला भोकं पडले काय? तरी मुक म्हणजे चालत राहायचं, मुकाट्याने चल. पुढे गेल्या बायका म्हणायला लागल्या, अरे मुके नाहीत, कारण बोलतात हे कळतंय आपल्याला, आपसात बोलणं चालू आहे. बहिरी नाहीत, ऐकू येत आहे. मुके नाहीत, आपसात बोलतात, आपल्याला बोलत नाहीत, म्हणजे गर्विष्ठ असले पाहिजेत. रामाने सांगितलं, काय म्हणायचं म्हणू दे, आपण खाली मान घालून चालायचं म्हणजे चालायचं. आणि रामाचा हा निष्कलंक भाव पाहिल्याच्या नंतर त्या सगळ्या स्त्रियांनी रामचंद्र प्रभूवर पुष्पवृष्टी केली. रस्त्यानं जाताना रामावर त्या बायकांनी केलेली पुष्पवृष्टी कुत्सित भावाची होती. त्या बायका सुचवत होत्या की रामा, हीच फुलं आणायला तुम्ही बागेत गेल्यामुळं आमची सीता कदाचित तुमच्यावर लुब्ध झाली असेल, पण सीतेच्या सौंदर्याची नाही, सीतेच्या छायेच्या सौंदर्याची सुद्धा तुम्हाला बरोबरी नाही. कुत्सित भाव होता. पण ही फुलं तुम्हाला तारणारी आहेत. आम्ही तुमच्या अंगावर जी फुलं टाकतो ती ज्या बागेतून तुम्ही आणायला गेला होतात ना, त्याच फुलाला आणायला गेल्यामुळं सीतेनं तुम्हाला पाहिलंय आणि तिची चित्तवृत्ती तुमच्या ठिकाणी जडलेली आहे देवा. बायकांनी असा भाव व्यक्त केला. रामचंद्र प्रभू शोभानगराची पाहून आले. नगराची शोभा पाहणं झाल्याच्या नंतर दरबार दुसऱ्या दिवशी भरला. दरबारामध्ये ते धनुष्य आणून ठेवण्यात आलं.
आणून ठेवलेलं धनुष्य भगवान शंकराचं होतं. अनेकांनी त्याची पूजा केलेली होती. त्या धनुष्यावर प्रत्यंचा म्हणजे दोरी चढवायची होती. त्याला सीता प्राप्त होणार असा पण होता. 5000 सेवकांनी मिळून उचलून आणलेलं एवढं जड ते धनुष्य होतं. त्याला शेकडो घंटा लावलेल्या होत्या. त्याच्यावर मणी वज्र वगैरे सगळे आभूषण होते. ते धनुष्य तोलून धरणं, ते डाव्या हातात घेणं हे रामाशिवाय दुसऱ्या कोणालाही शक्य नव्हतं. असं ते धनुष्य तिथं दरबारात आणून ठेवल्याबरोबर जनकाच्या प्रधानांनी घोषणा केली की म्हणजे सीतेच्या स्वयंवरासाठी पण असा ठेवलेला, या धनुष्याचा भंग करायचा, धनुष्यावर प्रत्यंचा जोडायची. काय प्रकार आहे हा सगळा? थोडं वेदांताच्या दृष्टीने या प्रकरणाकडे पाहायचं ठरलं तर ते शिवधनुष्य म्हणजे ईशसृष्ट द्वैत आहे. ते अनेकांनी पूजित आहे. म्हणजे ईशसृष्ट द्वैत हे बाधक नसल्यामुळं ते साधना म्हणून वापरायचं असतं. पंचरशीत विद्यारण्याने सांगितलंय, अबाधकम साधकंच द्वैतम ईश्वर निर्मितम. ईश्वरानं निर्माण केलेलं द्वैत साधकाला साधक ठरतं. त्याचा साधनेत वापर करायचा असतो. हेच पूजा करणं. त्या धनुष्यावर दोरी चढवणं म्हणजे ईश्वरसृष्ट द्वैताला साधन म्हणून वापरायला लागणं आहे. त्याच्यावर सीतेची प्राप्ती म्हणजे शांती सीतेचा लाभ होणार आहे. 5000 चाप वाहकांनी ते धनुष्य उचलून आणणं म्हणजे काय प्रकार आहे? 5 विषय हजारो प्रकारांनी ईशसृष्ट द्वैत आपल्या समोर आणून ठेवतात. 5 विषय आपल्या हजारो रूपांनी ईश्वरानं निर्माण केलेलं द्वैत आपल्या समोर आणून ठेवतात. या ईशसृष्ट द्वैतरूपी धनुष्याला शेकडो घंटा आहेत. म्हणजे काय? घंटा म्हणजे देवाच्या आगमनाची सूचना देणारी. आगमार्थंतु देवानाम गमनार्थंतु रक्षसाम कुर्वे घंटारवंत तर देवताव्हान लक्षणम. ईशसृष्ट द्वैताच्या ठिकाणी असलेल्या या सगळ्याच्या सगळ्या घंटा म्हणजे ईशसृष्ट द्वैताची योग्य पद्धतीनं साधकानं उपयोजना केल्यानंतर त्याच्याकडे परमात्मा येणार आहे हे सांगण्याचं काम आहे. त्या धनुष्यावर हिरे मोती वगैरे जडवलेले होते. म्हणजे ईशसृष्ट द्वैत पदार्थामध्ये सुद्धा मोहक पदार्थ आहेत याची ती सूचना आहे. रामचंद्र प्रभूनं ते धनुष्य तोलून धरलं, असं उचललं, सहज असं उचललं असं वर्णन आहे. डाव्या हातामध्ये सहज उचललं. याचा अर्थ काय? भवधनुष्य द्वैताचा भंग परमेश्वर स्थितीमध्ये सहज शक्य याची सूचना आहे. डाव्या हातात सहज लीलेनं घेणं म्हणजे ईशसृष्ट द्वैत सहज लीलया स्वीकारणं आहे. त्याच्यावर प्रत्यंचा चढवणं म्हणजे धनुष्य वापराला सिद्ध करणं. त्याप्रमाणे ईशसृष्ट द्वैत हे सुद्धा जीवानं वापरायला लागणं आहे. उजव्या हातानं ओढून तोडणं म्हणजे विहित क्रिया करून ईशसृष्ट द्वैतातूनही पलीकडे जाणं आहे. त्या धनुष्याच्या रामाच्या हातून 2 तुकडे झाले, वेगळे वेगळे झाले. म्हणजे सत्य आणि असत्य हे जे एकत्रित आलं होतं ते विवेकानं वेगळं होऊन गेलं. सत्यानृत्य मिथुनी कृत्य झालं होतं ते वेगळं होऊन गेलं. आणि सगळेजण पाहत असताना रामानं केलं. म्हणजे ब्राह्मी स्थिती प्राप्त झालेल्या महात्म्याकडे सगळे पाहतात की नाही. गणा सर्व हसतात ते मज गेले याचे माणूस पण. तशी अवस्था झाली आणि त्याच्या योगानं सीता मातेची प्राप्ती झाली. म्हणजे शांती सीता निर्वाण शांती रामचंद्र प्रभूला प्राप्त झाली. असा रूपकानी या सगळ्या प्रकरणाचा अर्थ आपल्याला करणं शक्य आहे. ते धनुष्य आलं, ठेवलं गेलं. सभेत ते धनुष्य येऊन ठेवल्याबरोबरच जनकाच्या प्रधानानं उद्घोषणा केली. सगळेजण धनुष्य पाहायला लागले. 5000 लोक ज्या धनुष्याला उचलायला लागतात ते धनुष्य एका हाताने सहज उचलून त्याच्यावर प्रत्यंचा चढवणं आपल्याला शक्य नाही. प्रत्येकाच्या लक्षात आलं. सगळे जमा झालेले राजे वगैरे त्या सभेमध्ये येत असताना प्रत्येकाने देवाला नवस केला होता. देवा,
आम्हाला ते धनुष्य भंग करणं शक्य व्हावं, आम्ही अमुक करू तमुक करू, गणपतीला नवस्तुला 1000 मोदकाचा नैवेद्य देऊ, यो मोदक सहस्रेण योजती सवांछित फलमवाप्नोती. 1000 मोदकांनी हवन केलं की देवा त्याला इच्छित फल मिळतं. आम्ही करू देवा, आम्हाला सीता मिळाली पाहिजे. दरबारात येऊन बसले आणि ते धनुष्य पाहिल्याबरोबर आपल्याला तर ते मोडणं शक्य नाही, आपल्याला मिळत नाही, पण दुसऱ्यालाही मिळू नये म्हणून पुन्हा गणपतीला नवस, देवा दुसऱ्या 1000 मोदकांनी तुमचं हवन करतो, पण दुसऱ्याला कोणाला मोडू देऊ नका, मला तर येतच नाही. वांछित फलमवाप्नोती, मला नाही त्याला नको, याच्याकरता पुन्हा 1000 मोदक देतो. कोणाला त्या धनुष्यापर्यंत जाण्याची इच्छा होईना. दरबार भरलेला, कोणी उठेना. काही रामायणामध्ये वर्णने एवढ्या तिथे रावण आला. रावणाने आल्या आल्या जनकाला सांगितलं, जनका काय, कोण रावण आला? तर रावण या बसा, मला पत्रिका पाठवली नाही, निरोप नाही, मला निमंत्रण नाही. जनकानं सांगितलं म्हणे हो ते असं झालं म्हणले, तुमच्याकडे आम्ही निमंत्रण पाठवणार नाही असं होतच नाही. आम्ही निमंत्रण लिहिलं, पत्र लिहिलं, पण ते पत्र समुद्राच्या पलीकडे कोणाला आणून देता येईना म्हणून आम्ही समुद्रालाच ते काम सोपवलं. बाबा हे रावणापर्यंत पोहोचव. त्यानं पोहोचवलं नसेल, त्याला आम्ही काय करावं? पाठवलं ना, पत्र पाठवलं म्हणे. पोस्टाचा घोळ होतो म्हणले, असं कधी कधी येतं जातं, कधी येत नाही, पण गेले ना आम्हाला पत्र गेलं म्हणे. बसा बसा. बसला रावण. बसल्याबरोबर रावणाने विचारलं काय पण आहे? सीतेच्या स्वयंवराकरता पण काय? या धनुष्याचा भंग करायचा. रावण म्हणला मी करतो. करा म्हणे. धनुष्याचा भंग ज्याला करता आला त्याला सीता द्यायची. आम्ही बोलून बसलो, प्रतिज्ञा झाली, पण झालाय. रावणानं सांगितलं म्हणले ते धनुष्याचा भंग सहज करता येईल, घेऊन ये पोरगी आधी मला द्यायला. एक संवाद आहे रावणाचा आणि जनकाचा संवाद. एका श्लोकामध्ये एका सुभाषितकाराने रंगवलाय. त्यांनी सांगितलं कन्याम आणि यताम आदौ, अगोदर कन्या घेऊन ये, का धनुष्य मोडणारच आहे मी, घेऊन ये. जनकानं सांगितलं तसं नाही, धनुर्भंगो विधीयताम, अगोदर धनुष्याचा भंग करा. रावण त्याला विचारतो कन्यादौ धनुरादौ वा? जनका अरे मी कन्यान म्हणतो आणि तो अगोदर धनुष्याचा भंग करा म्हणतोस, पण तू थोडंसं चिंतन कर, ज्योतिषशास्त्र पहा, राशीच्या क्रमाचा विचार कर. कन्या राशी अगोदर आहे की धनुराशी आधी आहे रे? राशी मोजा, मला काही पाठ नाहीत सगळ्या राशी, पण आकडे लक्षात आहेत. कन्या रास आहे 6वी आणि धनुरास आहे 9वी, बरोबर आहे ना? मग 6 आधी की 9 आधी? 6 आधी. मग कन्या आधी आहे, कन्या घेऊन ये, मग धनुचा बघू. कन्यादौ धनुरादौ वा? जनकाने हास्य केलं, म्हणायला लागला नक्षत्र कुशलो भवान. रावणा तुम्ही नक्षत्र मोजण्यामध्ये, राशी मोजण्यामध्ये पटाईत आहात, पण त्याचा वेगळा अर्थ होता. नक्षत्र कुशलो भवान, क्षत्रियाचं कर्म करण्यामध्ये तुम्ही कुशल नाही. रावणाला वाटलं गौरव आहे, आणि कुत्सित भावानं जनकानं सांगितलं तुम्ही क्षत्रिय कर्म करण्यात कुशल नाही. रावणाने धनुष्य उचलायचा प्रयत्न केला, 20 हातानं उचलता येईना, त्या अंगावर पडलं. रावण बडबडा रक्त ओकायला लागला. मग काही चापवाहकांनी येऊन पुन्हा ते धनुष्य उचलून जागेवर स्थानापन्न केल्यावर रावण येऊन बाजूला बसला. आणि हे दृश्य पाहिल्यानंतर सगळ्याची पुन्हा घाबरगोंडी उडाली. नाही म्हणे आपल्याला काही हे धनुष्य उचलता येत नाही, धनुष्य उचलल्याशिवाय सीता प्राप्त होत नाही, काय करावं? कोणी सुटेना. जनकानं सभेत घोषणा केली, कोणी हरिचालाल क्षत्रिय, सच्चा क्षत्रिय सभेमध्ये नाही. लक्ष्मण उठून उभा राहिला, त्वेषानं म्हणायला लागला ओ असं बोलायचं कारण नाही, आम्ही आहोत दरबारात अजून, सच्च क्षत्रिय आहोत, आमच्या अंगात बळ आहे, काय वाटेल ते करू शकतो. रामानं त्याला शांत केलं. बस लक्ष्मण आहे, तुझं काम नाही, माझं काम आहे, मी जातो. रामाला लक्ष्मणानं सांगितलं देवा जाणार पण होय, जाऊन या. रामचंद्र प्रभू जेव्हा धनुष्याकडे निघाले तेव्हा सीता मातेनं धरणी मातेला प्रार्थना केली, धरणी माते तू माझी आई येस. रावणाने जेव्हा धनुष्य उचलायचा प्रयत्न केला तेव्हा धरणी मातेला सीतेनं प्रार्थना केली होती तुझ्या गुरुत्वाकर्षण बळानं हे धनुष्य ओढून घे, रावणाला उचलता येणार नाही अशी व्यवस्था करा. रामप्रभू निघाल्यावर धरणी मातेला प्रार्थना केली आई
गुरुत्वाकर्षण शक्ती कमी कर, धनुष्य हलकं कर, सहज उचलता आलं पाहिजे अशी व्यवस्था कर. रामप्रभू आले, ते धनुष्य उचलायचा प्रयत्न काय, महाराज सहज डाव्या हाताने उचललेलं धनुष्य असं तोलून धरलं. त्याच्यावर प्रत्यंश आरोपित करण्याच्या प्रयत्नामध्ये ते धनुष्य काडकन तुटलं. तोड़ दिया रे, तोड़ दिया, तोड़ दिया, तोड़ दिया रे, रघुवर ने धनुषवा तोड़ दिया रे, रघुवर ने धनुषवा तोड़ दिया रे, तोड़ दिया, तोड़ दिया, तोड़ दिया रे, तोड़ दिया, तोड़ दिया, तोड़ दिया रे, रघुवर ने धनुषवा तोड़ दिया रे, रघुवर ने धनुषवा तोड़ दिया, तोड़ दिया, तोड़ दिया रे, तोड़ दिया, तोड़ दिया, तोड़ दिया रे, रघुवर ने धनुषवा तोड़ दिया रे, रघुवर ने धनुषवा तोड़ दिया, तोड़ दिया, तोड़ दिया, तोड़ दिया रे, तोड़ दिया, तोड़ दिया, तोड़ दिया रे, रघुवर ने धनुषवा तोड़ दिया रे, रघुवर ने धनुषवा तोड़ दिया रे. राजा जनक की प्रतिज्ञा निभाई, राजा जनक की प्रतिज्ञा निभाई, राजा जनक की प्रतिज्ञा निभाई, राजा जनक की प्रतिज्ञा निभाई. सिया जैसी नाता जोड़ लिया रे, सिया जैसे नाता जोड़ लिया रे, सिया जैसी नाता जोड़ लिया रे, सिया जैसे नाता जोड़ लिया रे, रघुवर ने धनुषवा तोड़ दिया रे, रघुवर ने धनुषवा तोड़ दिया रे, तोड़ दिया, तोड़ दिया, तोड़ दिया रे, तोड़ दिया, तोड़ दिया, तोड़ दिया रे, रघुवर ने धनुषवा तोड़ दिया रे, रघुवर ने धनुषवा तोड़ दिया रे. राजा जनक बहुत जुड़े थे अभिमानी राजा, बहुत जुड़े थे अभिमानी राजा, बहुत जुड़े थे अभिमानी राजा, बहुत जुड़े थे अभिमानी राजा. उनको भी मरोड़ दिया रे, 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 रघुवर ने धनुषवा तोड़ दिया रे, रघुवर ने धनुषवा तोड़ दिया रे, तोड़ दिया, तोड़ दिया, तोड़ दिया रे, तोड़ दिया, तोड़ दिया, तोड़ दिया रे, धनुषवा तोड़ दिया रे, रघुवर ने धनुषवा तोड़ दिया रे, रघुवर ने धनुषवा तोड़ दिया रे. रघुवरने धनुष्यवा तोड दिया रे. रामचंद्र प्रभूने धनुष्य भंग केल्याबरोबर सगळे प्रजाजन, नगरजन, विदेह नगरातले सगळेच्या सगळे लोक आनंदाने बोलायला लागले, तोड दिया, तोड दिया, तोड दिया रे, रघुवरने धनुष्यवा तोड दिया रे. राजा जनकी की प्रतिज्ञा निभाई, जनक राजाने केलेला पण त्यांनी अगदी यथार्थ करून दाखवला. सीता जुस्से नाता जोड लिया रे, आणि सीतेशी या रामाने नातं आपलं स्वतःचं जोडून घेतलं रे बाबानो. बहुत जुडे थे अभिमानी राजा, हे धनुष्य भिन्न करावं, या धनुष्याचा भंग करून सीतेशी नातं आपलं जोडून घ्यावं, याच्याकरता अनेक अभिमानी बलदर्पित राजे इथं आले होते. उनको भी मरोड दिया रे, आणि रामचंद्र प्रभूंनी त्या सगळ्याचा अभिमान भंग करून टाकला बाबानो. आणि तोड दिया, तोड दिया, तोड दिया रे, रघुवरने धनुष्यवा तोड दिया रे. रामचंद्र प्रभूनं धनुष्य तोडलं आणि आता रामचंद्र प्रभूनं सीतेशी आपलं नातं जोडून घेतलेलं आहे. सीतेचा रामाचा स्वयंवर होणार याचा आनंद सगळ्या नगरजनाला झाला. रामचंद्र प्रभूनं धनुष्य तोडल्याच्या नंतर बाकीचे सगळे तिथं अभिमानी राजे जे जमले होते ते लज्जित होऊन निघून गेले. हा काय, रामचंद्र प्रभूच्या त्या लग्नाच्या प्रसंगाचं वर्णन करताना एका कवीनं वर्णन केलंय. लज्जा कीर्तीर जनकतनया शैव कोदंड भंगे तिसरः कन्या निरुपमतया भेजिरे रामचंद्रम. सीतेचं लग्न होत असताना एकटी सीताच काही स्वयंवरा करता सिद्ध नव्हती. त्या ठिकाणी 3 कन्या होत्या. एकीचं नाव लज्जा, दुसरीचं नाव कीर्ती आणि तिसरी ही सीता. तिघी जणी तिथं उभ्या होत्या. आणि त्याच्यामध्ये काय झालं, लज्जा, कीर्ती आणि जनकतनया सीता याच्यापैकी रामचंद्र प्रभूनं धनुष्याचा भंग केला त्यावेळेला
सीतेचं पाणीग्रहण रामचंद्र प्रभूने केलं. अंत्या पाणीग्रहण समये लज्जा, कीर्ती आणि सीता. क्रम लक्षात ठेवा. पहिली आहे लज्जा, दुसरी आहे कीर्ती, तिसरी आहे सीता. धाकटी कोण झाली हो? सीता. आणि धाकटीचं लग्न आधी होणं योग्य की पहिलीचं लग्न आधी होणं योग्य? पहिलीचं. आणि व्हायला कोणाचं? सीतेचं. आणि धाकटीचं लग्न व्हायला लागलं हे पाहिल्याबरोबर मोठीला राग आला म्हणे. अंत्या पाणी ग्रहण समये जायसी जात कोपा. मोठीला राग आला. म्हणजे सीतेचं लग्न होत असलेलं पाहून लज्जेला राग आला. आणि लज्जेनं सांगितलं, बेटे तुझं लग्न होतंय, तू रामाबरोबर जात जरी असलीस तरी मी सगळ्या राजाबरोबर निघून जाते. लज्जा गेली सगळ्या राजांच्या बरोबर. लज्जा सगळ्या राजाबरोबर गेले म्हणजे सगळे राजे लाजेनं मान खाली घालून निघून गेले. आणि मधली जी होती मध्यमा कोण? कीर्ती. त्या कीर्तीनं सांगितलं मला इथे राहायचंच नाही. राजे लोकांबरोबरही जायचं नाही, रामाबरोबर जायचं नाही. रामाचं प्रेम होतं म्हणून रामाला धरून मी आकाशात जाईल. म्हणजे रामाची कीर्ती आकाशात पसरली. लज्जा सगळ्या राजाबरोबर निघून गेली. कीर्ती रामाला धरून आकाशात पसरून गेली. सीतेच्या पाणीग्रहणाचा प्रसंग आला त्यावेळेला रामचंद्र प्रभूच्या संबंधानं विश्वामित्राच्या जवळ येऊन बसून जनकांना सांगितलं म्हणजे महाराज काय झालं म्हणे. पण जिंकला रामाला सीता समर्पण करायची. लग्नाकरता वराड आलं पाहिजे. घरचे सगळे लोक बोलावून घ्या. पत्र पाठवतो म्हणे. पाठवा. पत्र पाठवलं. असं झालंय. विश्वामित्राबरोबर आपले 2 चिरंजीव आले होते. दशरथाला पत्र. 2 चिरंजीव इथं आले. रामाने धनुष्यभंग केला. त्यांना आमची कन्या समर्पण करायची. त्या निमित्तानं आपण सगळ्यांनी विवाह प्रसंग करता यावं. पत्र गेलं. दशरथानं वाचलं. आनंद गगनात मावेना असं झालं. आपल्या सगळ्या प्रजाजनांना आदेश द्यायला दशरथाला सुरुवात केली. चला रे, रामाचं लग्न आहे, आपल्याला जायचंय. गच्छंत मिथिलाम सर्वे. सगळेजण मिथिला नगरीला जायचे. गजाश्वरथ पत्तयः. आपले सगळे हत्ती काढा, आपले सगळे रथ काढा, आपले सगळे घोडी काढा, आपलं सगळं पायदळ काढा. सगळ्याला घेऊन जायचे. सगळ्याला घेऊन जायचं. एक रथ आणा, माझ्यासाठी रथ सिद्ध करा. सगळ्याच्या पुढे वसिष्ठ मुनीला असू द्या. अग्निहोत्राचा अग्नी घेऊन ते निघतील. समित समारोप करून अग्नीला घेऊन त्यांना यावं लागणार आहे. ते आणि त्यांची धर्मपत्नी अरुंधती सगळ्यांच्या पुढे चालतील. अग्नी त्यांच्या सोबत असतील. आमच्या सगळ्या भार्या वसिष्ठ गुरु महाराज आपल्या बरोबर घेऊन निघतील. सगळी सेना निघेल, मीही निघेन असं म्हणून सर्वांना सिद्ध केलं. सगळे निघाले. मिथिला नगरीला आले. मिथिला नगरीला आल्याबरोबर जनकानं शतानंद नावाचा जनकाचा जो पुरोहित होता त्याच्यासह समोर जाऊन दशरथाचं स्वागत केलं. सीमेवरच त्यांचं पूजन झालं. हे सीमांत पूजन आहे. सीमेवर पूजन केलं. पूजा केल्याच्या नंतर सत्कार करून त्यांना घेऊन यायला जेव्हा ते निघाले, राम लक्ष्मण समोर आले होते. राम लक्ष्मणाने आपल्या बापाच्या चरणाला नमस्कार केला. ववंदे चरणो पितुः. राम लक्ष्मणाने दोघांनी चरणाला नमस्कार केला. दशरथाला फार आनंद झाला. रामा, माझं नशीब चांगलं म्हणून लवकर पाहायला मिळालं म्हणे मला तुम्ही. विश्वामित्राबरोबर पाठवताना माझ्या या पोराचं काय होईल अशी चिंता मनामध्ये होती. रामा, भाग्य चांगलं तुम्ही मला पाहायला मिळाला. दिष्ट्या पश्यामि ते राममुखम फुल्लांबुजे क्षणम फुल्लांबुजोपमम मुनेः अनुग्रहात सर्वं संपन्नम मम शोभनम. आणि या विश्वामित्राच्या अनुग्रहानं कृपेनं माझं सगळं चांगलं झालं असं बोलून जवळ रामाला घेऊन त्यांच्या मस्तकाचं अवग्रहण करून अतिशय हर्ष झाला. रामाच्या संगतीनं ब्रह्मानंदं गतो यथा. ब्रह्मानंदाचा लाभ जणू व्हावा अशी अवस्था दशरथाची झाली. त्याच्यानंतर जनकाने सगळ्यांना त्यांच्याकरता नियोजित अशा घरामध्ये नेऊन ठेवलं. मुक्काम करवला. शतानंद आणि वसिष्ठाने बसून मुहूर्त काढला. म्हणजे मुहूर्त काढायच्या आधीच वराड सगळे येऊन पोहोचले. कसं निवांत लग्न आहे बघा हे. वन डे मॅरेज कसं जमायचं आता त्याच्यात. तत शुभे दिने लग्ने मुहूर्त सुमुहूर्ते
सुमुहूर्त पाहिला, शुभ लग्नाचा काळ पाहिला, शुभ दिवस पाहिला आणि हे सगळं झाल्याच्या नंतर ठरलेल्या मुहूर्तावर रामचंद्र प्रभूला मंडपात आणलं. रत्नाचा मंडप होता, सगळी शोभा मंडपामध्ये होती. वसिष्ठ आणि विश्वामित्र हे दोघेही आता रामाचे गुरु म्हणून आहेत. जनकाचे उपाध्याय शतानंद. शतानंदांनी जवळ येऊन सांगितलं, म्हणे आपण दोघेही गुरु आहात, रामाच्या जवळ बसा, आपली पूजा करायची आहे. एका बाजूला वसिष्ठ बसवले, एका बाजूला विश्वामित्र बसवले. क्रमाक्रमाने त्यांची पूजा केली. अग्नी प्रज्वलित केला. सीतेचं पाणी ग्रहण करायला ते अग्नीच्या साक्षीनं लग्न व्हावं म्हणून अग्नी प्रज्वलित केला. रामचंद्र प्रभूचे चरण धुतले. जावायचे पाय धुवायचे असतात ना, त्या पद्धतीने ते रामाचे चरण धुतले. मस्तकावर तीर्थ घेतलं जनकाने. जनक म्हणायला लागले, ज्या चरणाचं तीर्थ भगवान शंकराला आणि ब्रह्मदेवाला सुद्धा मोठ्या प्रयत्नानं मस्तकावर धारण करायला मिळतं, त्या चरणाचं तीर्थ अक्षतासहित, देवाच्या चरणाला समर्पण केलेल्या अक्षतासहित आज मला मस्तकावर धरायला मिळतं. मोठं भाग्य आहे म्हणे माझं. सीतेला घेतलं, रामाच्या हातामध्ये सीता सोपवली. दीयते मे सुता तुभ्यम प्रीतो भव रघुत्तम. रामा, मी माझी कन्या तुम्हाला समर्पण करतोय, प्रसन्न व्हा. इति प्रीतेन मनसा सीताम राम करे अर्पयत. असं प्रसन्न मनानं सीतेला रामाच्या हातात सोपवलं. रामाला सीता समर्पण केली. स्वतःचीच मुलगी उर्मिला जनकानं लक्ष्मणाला समर्पण केली. आणि श्रुतकीर्ती आणि मांडवी या दोन भावाच्या कन्या भरत शत्रुघ्नाला समर्पण केल्या. सगळे दार संपन्न झाले. मग जनकराजे रामासमोर, दशरथासमोर, विश्वामित्रासमोर, वसिष्ठासमोर थोडंसं बोलायला बसले. मला पूर्वी नारदानं हे सगळं असंच होणार म्हणून सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? मी एकदा यज्ञाकरता भूमी नांगरत होतो. माझ्या नांगराच्या फाळाला लागून एक सुंदर कन्या बाहेर आली. तीच ही सीता. नांगराच्या फाळाला, दाताला सीता म्हणतात संस्कृतामध्ये, आणि त्या फाळाला लागून आली म्हणून हिचं नाव सीता ठेवलं. मी माझ्या मुलीप्रमाणे तिला समजून माझ्या भार्येच्या स्वाधीन केलं. अनेकदा नारद आमच्या घरी आले. नारदाने मला सांगितलंय, भगवान महाविष्णू रामरूपानं अवतीर्ण होणार आहे, देवाचं कार्य करणार आहे, तर रावणाचा वध करणार आहेत. ते जन्माला आलेले आहेत, रामरूपानं आलेले आहेत. राम लक्ष्मण भरत सीता आहे. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न अशा 4 रूपानं भगवान येणार आहेत. योग माया ही सीता आहे, ही तुझी कन्या म्हणून इथे जन्मलेली आहे. म्हणून अतस्त्वम राघवायैव देही सीताम प्रयत्नतः. म्हणून तो प्रयत्नपूर्वक ही सीता रामचंद्र प्रभूला समर्पण कर, असं नारद बोलले होते. नान्येभ्य पूर्व भार्यैषा रामस्य परमात्मनः. ही दुसऱ्या कोणाची भार्या होणं योग्य नाही. रामाचीच ही भार्या पूर्वीपासून आहे आणि आताही होईल. रामालाच तो समर्पण करण्याचा प्रयत्न कर, असं नारदांनी मला सांगितलं होतं. तेव्हापासून माझ्या मनाला चिंता लागली की रामा वाचून दुसऱ्यानी कोणी हिला वरू नये, याच्याकरता काहीतरी हिच्या विवाहासाठी पण योजावा. काय पण योजावा हे डोक्यात येत नव्हतं. आणि नंतर एका दिवशी आलं, ईश्वरेण पुराक्षिप्तम पुरदाहान अनंतरम धनुरेतत्पणम कार्यम इति चिंत्य कृतम तथा. भगवान शंकराने त्रिपुरासुराचा दाह केल्याच्या नंतर एक धनुष्य आमच्या पूर्वजाकडे आणून ठेवलेलं जे आमच्या घरात होतं, या धनुष्याच्या भंगाचा पण ठेवावा. तो रामाशिवाय दुसऱ्याला शक्य होणार नाही असं मला वाटलं. तोच पण केला. आज माझा जन्म सफल झाला. अद्य मे सफलं जन्म राम त्वां सह सीतया एकासनस्थं पश्यामि भ्राजमानं यथा रविं यथा. रामा, आज माझा जन्म सफल झाला. सीता आणि राम एकत्रित आले. जी सीता रामाला समर्पण करायला नारदाने सांगितली होती ती आज रामाला समर्पित झाली. एका सनस्थ राम सीतेचं मला दर्शन घडलं. देवा, तुमच्या चरणाचं तीर्थ मस्तकावर धारण करण्याने ब्रह्मदेवाला सृष्टी सामर्थ्य आलं.
बलीनं तुमच्या चरणाच्या तीर्थाला मस्तकावर धारण केलं, त्याच्यामुळे तो देवांचाही राजा होऊ शकला. तुमच्या पायाच्या धुळीच्या स्पर्शानं अहल्येचा उद्धार झाला. देवा, ते चरणोदकाच मला मस्तकावर धारण करायला मिळालं, मला मोठा आनंद आहे, मोठा आनंद आहे, मोठा आनंद आहे. असं स्तवन केलं. विधिवत रामचंद्र प्रभूचं लग्न केलं. संपूर्ण विवाह सोहळा व्यवस्थित रीतीनं पार पडल्याच्या नंतर रामचंद्र प्रभूला अयोध्येला जात असताना मोठं आंदण दिलं. हुंडा नाही, आंदण दिलंय. हुंडा वेगळा आणि आंदण वेगळं. बरं, हुंडा ठरवून घेतला जातो, सक्तीनं घेतला जातो. आंदण प्रसन्न मनानं द्यायचं असतं. हुंडा आधी घेतला जातो, आंदण नंतर द्यायचं असतं. काय आंदण दिलंय? दीनाराणाम कोटी शतम, 100 कोटी सुवर्ण मुद्रा, 10,000 रथ, 1,00,000 घोडे, 600 हत्ती, 1,00,000 पायदळ आणि 300 दासी सीतेच्या सेवेकरता. एवढं सगळं दिलं. दिव्य वस्त्र, मोत्याचे हार, रत्न, हे तरी सीतेला भरपूर भरपूर आंदण दिलं. ही सगळी वरात जेव्हा निघाली तेव्हा सीता डोळ्यात पाणी आणून आपल्या आयांना जेव्हा भेटायला लागली, कन्या सासुर्यासी जाये मागे परतोनी पाहे. सीतेला वाईट वाटत होतं माहेरून जात असताना. रामाशी संगमित होण्याचा आनंद जरी असला तरी माहेरच्या त्यागाचं दुःख असतंच की नाही. सीता दुःखी झाली, कष्टी झाली. अशा अवस्थेमध्ये सीता जात असताना तिच्या आयाने तिला समजावून सांगितलं, सीते काय, श्वश्रू शुश्रूषण परा नित्यम रामम अनुव्रता पातिव्रत्यम उपालंब्य तिष्ठ वत्से यथा सुखम. जा पोरी जा, रामाला तुला दिलंय, रामासोबत तुझा संसार होणार आहे, आनंद आहे, जा. पण आई म्हणून आम्ही तुला काही गोष्टी सांगणं आवश्यक आहे. सीते सांगतो म्हणे. काय? श्वश्रू शुश्रूषण परा, सासू सासऱ्याची सतत सेवा कर. 1, सरासर्व काळ रामाच्या सेवेत राहा, रामाच्या सोबतच राहा. 2, आणि रामाच्या विषयी अंतःकरणामध्ये पातिव्रत्य भाव अखंड धारण करून राहा. एवढं केलं की तू सुखानं राहू शकशील. तिष्ठ वत्से यथा सुखम, सुखात राहा. मुलगी सुखात राहावी ही सर्वांचीच भावना असते, पण ती सुखात राहावी याच्याकरता तिला करायचा जो उपदेश असतो तो केला जात नाही. मुलगी निघाला की पहिल्यांदा तिला सांगावं सासू सासऱ्याची सेवा कर बाई. दुसरं सांगावं नवऱ्याची सतत सेवा करून त्याच्या सोबत राहा बाई. आणि तिसरं सांगावं पातिव्रत्य भाव अंतःकरणामध्ये ठेव, अंतःकरण विचलित होऊ देऊ नको बाई. संपलं. कधी पोरीच्या जीवनामध्ये दुःख येणार नाही. पण याच 3 गोष्टी सांगायला माणसं नेमकं विसरतात आणि त्याच्यामुळे मग जीवनामध्ये दुःख येतं. सीतेच्या मातांनी सीतेला असा उपदेश केला. रामचंद्र प्रभू जेव्हा निघाले त्या मिथिला नगरीतून, प्रयाणकाले रघुनंदनस्य भेरी मृदंग आनक तूर्य घोषा, अनेक वाद्याचा घोष जनकराजाने केला. स्वर्वासी भेरी घनतूर्य शब्दही, स्वर्गातही भेरी वगैरे वाद्य वाचायला लागली. संमूर्छितो भूत तर भयंकर भूत, मोठा तुमुल नाद झाला. आनंदानं रामचंद्र प्रभूची वरात निघाले. रामप्रभू निघाले. रस्त्यानं येताना दशरथाला काही सुचिन्ह आणि काही दुश्चिन्ह व्हायला लागली. वसिष्ठांना बोलावलं आणि विचारलं दशरथाने, सुचिन्ह आणि दुश्चिन्ह दोन्ही एकदम आहेत, काय सांगा. वसिष्ठांनी सांगितलं, संकट येणार आहे पण लगेच जाणार आहे. दुश्चिन्ह दिसतात म्हणजे संकट येणार आहे, सुचिन्ह होतात म्हणजे लगेच जाणार आहे. आणि एवढं बोलत असतानाच एकदम भयानक वारा सुटला. एकदम दिव्य तेज दिसायला लागलं आणि समोर परशुराम प्रगट झाले. ते परशुरामाला पाहिल्याबरोबर दशरथ घाबरले. दशरथाला पूजा करायचं भान राहिलं नाही, नमस्कार करायचं भान राहिलं नाही. म्हणायला लागले, त्राही त्राही तिच्या ब्रवीत,
रक्षण करा, रक्षण करा, रक्षण करा. दंडवत प्रणिपत्याह पुत्र प्राणम प्रयच्छ मे. परशुरामाला साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं माझ्या पोराला मारू नका हो, मारू नका हो. असं बोलत असताना परशुरामाने सगळ्यांना बाजूला केलं. रामाला समोर घेतलं आणि विचारायला लागले, कोण तो? राम? अरे परशुराम म्हणजे मी राम आहे, मी राम आहे. माझं नाव घेऊन फिरतोस? माझ्याशी युद्ध करायची तयारी आहे का? अरे एक जुनं किडकं धनुष्य मोडलं तर त्याचा एवढा गर्व धरून बसलास, माझ्या हातात असलेले धनुष्य नुसतं हातात धरून बघ. याच्यावर जर तुला दोरी चढवता आली तर तो माझ्याशी युद्ध करण्याच्या लायकीचा आहेस असं म्हणतो आणि युद्ध करतो, नाही तर सगळ्याला मारून टाकतो म्हणे. आता आहे तयारी? असं रामाला बोलत असताना सगळ्याला अंधारी आल्यासारखं झालं आणि रामचंद्र प्रभू समोर झाले. त्यांनी ते धनुष्य घेतलं, त्याच्यावर प्रत्यंचा चढवली, आपल्या भात्यातून बाण काढला आणि रामाने त्या धनुष्यावर तो योजून त्या परशुरामाला सांगितलं, परशुरामा बड्या गप्पा मारत होतास म्हणे, तुला या धनुष्यावर दोरी चढवता येते का म्हणत होतास. अरे दोरी चढवली, बाण योजलाय आणि रामाचा बाण आहे, अमोघ बाण आहे, व्यर्थ जाणार नाही. कुठं सोडूस सांग. 2 स्थानं तुला सांगतो, त्याच्यापैकी कुठं हा बाण सोडायचा सांग. पायावर सोडू का तुझ्या सगळ्याच्या सगळ्या आतापर्यंतच्या पुण्यावर सत्कृत्यावर बाण सोडू सांग. कुठं बाण सोडायचा सांग. तुला आता इथून मी हलू देत नाही, बोल. परशुरामाला असं बोलल्याबरोबर त्यांना लक्षात आलं, अरे हे राम म्हणजे परमेश्वर आहे. प्रभाव तब फूल प्रफुल्लित गात जोरी पाणी बोले वचन हृदय प्रेम समात. राम राम महाबाहो जाने त्वाम पुरुष परमेश्वरम. रामा तुम्ही परमेश्वर आहात, तुम्ही पुराण पुरुष आहात, विष्णू आहात, जगाची उत्पत्ती स्थिती लय करणारे तुम्ही आहात. रामा मी बालवयाचा असताना तपश्चर्या करून विष्णूला प्रसन्न करण्याचा विचार करून चक्रतीर्थाला गेलो. तिथं भगवंताचं तप केलं, परमात्मा प्रसन्न झाले. भगवंताने मला सांगितलं, परशुरामा तुम्हाला मी माझा अंश देतो, या अंशाच्या योगानं तुमच्याविषयी तुमच्या बापाचा अपराध करणारा हैहय वंशातला जो कार्तवीर्य राजा त्याचा नाश करा आणि त्याच्यासारख्याच उन्मत्त क्षत्रिय राजांचा 21 वेळेला तुम्हाला नाश करण्याचं सामर्थ्य मी देतो. यानंतर ही सगळी भूमी राजांच्या पासून तुम्ही हिरावून घेतलेली कश्यपाला समर्पण करा. त्यानंतर त्रेतायुगामध्ये मी दशरथाचा मुलगा होऊन येईन, माझी तुमची गाठ पडेल आणि तेव्हा मी तुम्हाला दिलेला माझा अंश काढून घेईन असं मला परमात्मा बोलले होते. आणि देवा आज माझी अशी अवस्था झालेली आहे की माझ्या हातातलं धनुष्य घेऊन त्याच्यावर दोर जोडून आता तुम्ही बाण योजलेला आहे, पण हे धनुष्य जर आता मला तुम्ही परत द्याल तर ते तोलण्याची सुद्धा माझी ताकद राहिली नाही. म्हणजे तुम्ही अंश काढून घेतलाय देवा, आता माझं तेज तुम्ही काढून घेतलं देवा. देवा तुमची फार मोठी योग्यता आहे, तुम्ही परब्रह्म आहात, तुम्ही परमात्मा आहात. देवा एक काम करा म्हणे, तुमचा हा अमोघ बाण आहे ना, हा तुम्हाला टाकायचा आहे ना, या बाणासाठी तुम्ही मला ज्या 2 जागा सांगितल्या त्याच्यापैकी एक चरण सांगितलेत, माझ्या चरणावर बाण टाकला, काय त्याचा उपयोग नाही देवा. पण हाच जर बाण तुम्ही माझ्या सर्व सत्कर्मावर टाकून दिला तर तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दु पाप पुण्यांगाशी माझी अवस्था होईल. सगळं कर्म माझं नाहीसं करून टाका देवा, नाहीसं करा, कृतार्थ होईल, कृतार्थ होईल. परशुरामाने असं म्हणल्याबरोबर रामचंद्र प्रभू प्रसन्न झाले. रामाने विचारलं, म्हणे परशुरामा तुम्हाला काय पाहिजे. तो बाण टाकला, सगळं कर्म नष्ट झालं. ज्ञानाग्री सर्व कर्माणी भस्मसात कुरुते, तसं झालं. काय पाहिजे म्हणे तुम्हाला परशुरामा. परशुरामाने सांगितलं, त्वद्भक्त संगहा त्वत्पादे दृढा भक्ती सदाच तुम्ही. तुझ्या भक्ताची संगती दे देवा आणि तुझ्या चरणाच्या विषयी माझ्या अंतःकरणामध्ये भक्ती दे, सदा सर्व काळ ही भक्ती असू दे. परशुरामाने केलेल्या स्तोत्राचं जो पठन करतो तो भक्तिहीन जरी असला, परशुराम म्हणतात देवा या स्तोत्राच्या पठनानं त्याला भक्ती प्राप्त व्हावी, तुझं ज्ञान प्राप्त व्हावं, मरताना तुझं स्मरण व्हावं.
भगवंताने ठीक आहे म्हणून सांगितलं. परशुराम निघून गेले. नमस्कार केला रामाला, प्रदक्षिणा केली आणि महेंद्राचल पर्वतावर तपश्चर्या करण्याकरता परशुराम निघून गेले. मग राजा दशरथ आपल्या सगळ्या मुलांना घेऊन आनंदाने अयोध्या नगरीमध्ये आले. अयोध्या नगरीत आल्याच्या नंतर रामचंद्र प्रभूचा संसार सुरू झाला. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न चारही मुलं, देवासारखी असलेली मुलं आपल्या आपल्या भार्येसह स्वतःच्या मंदिरामध्ये रममाण झाले आणि मायबापासह अतिशय आनंदित होऊन सीतेसहित रामचंद्र प्रभू आपल्या अयोध्येमध्ये असलेल्या वैकुंठतुल्य भवनामध्ये, वैकुंठात हरीनं ज्याप्रमाणे लक्ष्मीसह नांदावं त्याप्रमाणे रामचंद्र प्रभू अयोध्येमध्ये सीतेसह नांदायला लागले. अशी ही बालकांडातली कथा आपण पाहिली. पुढची कथा आपल्याला पाहिजे, तो कथा संदर्भ उद्याला पाहू. आत्ता रामचंद्र प्रभूचं या ठिकाणी लग्न साजरं होईल. लग्नानंतर आपण संतांचं नामस्मरण करू, रामायणाची आरती होईल, मग कथा थांबेल.